महायुती सरकारकडून कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे। पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी करणार अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू राहणार अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली। आणखी 25 लाख बहिणींना लखपती दिदी करण्याचं उद्दिष्ट आहे। मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया ते वडाळा भुयारी मेट्रो धारावी मार्गे वांद्रे स्थानकापर्यंत नेणार अशी घोषणा अर्थसंकल्पात मुख्यमंत्री फडणवीसांनी केली। अर्थसंकल्प वाचनाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री फडणवीसांनी अजित पवारांना आदरांजली वाहिली। गतिमान नागरी पुरस्कार अजित पवारांच्या नावाने देणार अशी घोषणा सरकारने केली। जागतिक दर्जाची पर्यटन स्थळ तयार करणारे मुंबई, दुबई, सिंगापूरमध्ये पर्यटन गुंतवणूक कक्ष उभारणारे अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली। सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे। परवडणारी 10 लाख घरं बांधणार असून अर्थसंकल्पात स्वस्त घरासाठी निधीची फडणवीसांनी तरतूद केली। 5 ज्योतिर्लिंगांच्या विकासासाठी सरकार प्रयत्नशील आहे। 5 ज्योतिर्लिंगांच्या विकासासाठी आराखडा आखणार। पंढरपूर विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील कामं पूर्ण होत आहे असं वक्तव्य बजेट मांडताना मुख्यमंत्र्यांनी केलं। लहान उद्योगांना सरकार चालना देणार आहे। महाराष्ट्र हे देशाचं स्टार्टअप राज्य ठरेल। गडचिरोली तर 70,000हून अधिक रोजगार मिळाले तसं वक्तव्य फडणवीसांनी केलं। वाढवण बंदराला समृद्धी महामार्गावर जोडणारे पालघरच्या सातपाटीत आधुनिक मत्स्य बंदर प्रकल्प उभारणार असून नवी मुंबई विमानतळ मुंबई मेट्रोला जोडणार अशी घोषणा फडणवीसांनी केली आहे। कुंभमेळ्यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये सुयोग्य नियोजन करणार। गोदावरी नदी स्वच्छता काम प्रगतीपथावर आहे। कुंभमेळ्यास एकात्मिक आराखडा तयार करण्यात येणार असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं। संगमेश्वर येथील स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचं काम अंतिम टप्प्यात आहे। आग्र्यात शिवरायांचं स्मारक उभारणार अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली। बाळासाहेबांच्या स्मारकाचं पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालंय। महात्मा फुलेंच्या कार्याचा गौरव करण्यासाठी समितीची घोषणा केली अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। ठाकरे आणि शिंदेंनी एकमेकांना टाळलंय। विधानभवनात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे समोरासमोर आले होते। अमेरिकेनं भारताला दिलेल्या परवानगीवर संजय राऊतांनी संताप व्यक्त केलाय। भारत अमेरिकेची कठपुतली झालाय का असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला। भारताला गुलाम बनवणाऱ्या पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही राऊतांनी केली। ठाण्यात शौचालयाच्या बाजूच्या जागेवर खाद्य विक्री करण्यात येते। यामुळे भाजप नगरसेविका मृणाल पेंडसे आक्रमक झाल्या। ठाणे महापालिका अतिक्रमण विभागानं कारवाई केली आहे। संभाजीनगरच्या वाळूज परिसरात पाण्यासाठी ठाकरे गटानं घागर आंदोलन केलं। परवानगी नसल्यानं पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। अजित पवारांच्या अपघाताची माहिती सीआयडीला दिली आहे। एफआयआर नोंद करण्यास अजूनही टाळाटाळ होते असा गंभीर आरोप रोहित पवारांनी तपास यंत्रणांवर केला। अजित पवारांचा घातपातच झालाय असं वक्तव्य रोहित पवारांनी केलं। अपघाताची चौकशी संदर्भात दिल्लीला जाणार असंही रोहित पवार म्हणाले। बहिणींना 2100 रुपये योग्य वेळी देणार असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय। नियमित कर्ज भरणाऱ्यांवर सरकार अन्याय करतं असं म्हणत कर्जमाफीवर शेतकरी नेते विजय जावंदिया यांनी टीका केली। कोरडवाहू शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारनं उभं राहावं असं वक्तव्य विजय जावंदिया यांनी केलं। जाहीर केलेल्या योजनांसाठी निधी कुठून आणणार असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला। कर्ज काढून फटाके वाजवण्यासारखं सरकारचं काम आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सरकारवर टीका केली। सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार होता, त्याचं काय झालं असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केली। कर्जमाफीची घोषणा करून योग्य वेळ सिद्ध केली आहे असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांना टोला लगावला। कर्जमाफीची घोषणा हा शेतकऱ्यांना न्याय देणारा निर्णय। लाडकी बहीण योजना देखील सुरूच राहील अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी दिली।
सोलापूर महानगरपालिकेच्या चाव्या महिलेच्या हाती देण्यात आल्या. स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपच्या रंजिता चाकोते यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी गुलाल न उधळता कार्यकर्त्यांकडून फुलांची उधळण करण्यात आली. बुलढाणा शहर नगरपालिका हद्दवाढ रद्द करावी अशी मागणी ठाकरे गटाच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी केली. अर्थसंकल्पावर अजितदादांची आर्थिक शिस्त दिसली असं वक्तव्य उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केलं. उमरगा पंचायत समिती सभापतीपदी आकांक्षा चौगुले तर उपसभापतीपदी भाजपचे रेखा इंगळे यांची निवड झाली आहे. सभापतीपदी चौगुले यांची बिनविरोध निवड झाली. कर्जमाफी हा शेतकऱ्यांसाठी चांगला निर्णय. अर्थसंकल्प साताऱ्यावर भरपूर प्रेम दाखवलं असं वक्तव्य शिवेंद्रराजे भोसले यांनी केले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांची सदिच्छा भेट घेतली. भेटीदरम्यान राज्यातील विविध सामाजिक, प्रशासकीय आणि महिलांसंबंधित प्रश्नांवर अनौपचारिक चर्चा झाली. मुख्यमंत्री फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी योग्य निर्णय घेतलाय. हा अर्थसंकल्प म्हणजे 2047च्या विकसित भारताची पायाभरणी आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं वक्तव्य जयकुमार गोरे यांनी केलं. बदलापूर शहरात काही दिवसांपासून श्वास घेताना अडचण येत असल्याची तक्रार नागरिकांनी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याकडे केली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी वडवली येथील डम्पिंग ग्राउंडची पाहणी केली. वायू प्रदूषण टाळण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे याविषयी त्यांनी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. मुंबईत जी उत्तर प्रभाग समिती अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत मनसेचे यशवंत किल्लेदार यांची निवड झाली आहे. या प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी ठाकरे गटाच्या जोसेफ कोळींनी अर्ज मागे घेतल्यानं किल्लेदारांची बिनविरोध निवड झाली. साताऱ्यात दहिवडी नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकलाय. वर्षा राणी सावंत यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. मागच्या अनेक दिवसांच्या नाट्यमय घडामोडीनंतर अखेर मंत्री जयकुमार गोरेंची खेळी यशस्वी ठरली. मुंबईतील के पश्चिम प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा रोहन राठोड यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. पीठासीन अधिकारी म्हणून महापौर रितू तावडे यांनी कामकाज पाहिलं.